निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव चुको नये निर्धार हे वर्म 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 निर्धार हे वर्म निर्धार हे वर्म चुको नये निर्धार हे वर्म निर्धार हे निर्धार हे वर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निसळ विठ्ठली विश्वास निष्काम निसळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम
निर्धार हे वर्म चुकू नये 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 चुकू नये चुकू नये निर्धार हे चुकू नये निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास विठ्ठली विश्वास पाहुणय वाचनिकाची पाहुणये वास पाहुणये वास अनेकाचे पाहुणये वास अनेकाचे पाहुणये वास पाहुणये वास
विठ्ठल 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 हरी 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 विठ्ठल विठ्ठल भजन करायचं विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 टाळ वाजवा फक्त टाळ हरी 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 विठ्ठल टाळ टाळ जोरात टाळी 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 वाजवा हा टाळे वाजवा बसलेले वा 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 टाळ टाळी टाळी जोरात टाळी जय हो विठ्ठल विठ्ठल हा हा टाळकरी विठ्ठल 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 टाळी 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 वाजवा टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी सर्वांना हरी हॅलो हरी निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोणी उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथवरम पुंडले कायदा तुमनिंद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चिराचिरी विठ्ठल विठ्ठल निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहू नये वास अनेकाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मृत्यमंत पुतळे देहमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातला निष्ठेचं महत्व सांगणारा सेवेकरता निवडलेला अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडा साल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक जगतदार रुक्मिणी प्राण संजीवन ज्ञानींचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय कैवेल चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या कृपाशीर्वादानं जगतवंदने जगद्गुरु तुकोबारांच्या कृपाशीर्वादानं आदी करून सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भगवंताच्या कृपाशीर्वादानं सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम सप्ताह हा सप्ताह फक्त एका गावापुरता मर्यादेमध्ये नाहीये अवघ्या परिसरामधली तुम्ही सगळी एकत्र मंडळी येऊन हा कार्यक्रम दरवर्षी वेगळ्या गावामध्ये करताय म्हणजे जे गावं सप्त्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत म्हणजे या गावामध्ये या वर्षीचा कार्यक्रम आहे पण पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम दुसऱ्या गावामध्ये म्हणजे एका गावाचा हा कार्यक्रम नाहीये तुम्ही सर्व गावकऱ्यांनी ग्रामस्थ मंडळांनी परिसरातील मंडळांनी सगळ्यांनी हे केलेलं कार्यक्रमाचं नियोजन आहे तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद कमीच आहे खरं तर प्रवास मी खूप दूरचा प्रवास करून आलेलो आहे मी थकून आलेलो आहे पण इथं आल्याच्या नंतर एवढं सुंदर वातावरण बघितल्यावर माझा सगळा सीन भाग निघून गेलाय भाग गेला सीन गेला अवघा झाला तुमचं सगळ्यांचं हे चेहरे बघितले असे गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत आणि एवढं सुंदर तुम्ही केलेलं हे कार्यक्रमाचं नियोजन बघितलं जेवढा सीनभाग होता हा त्यातला सीनभागच निघून गेला किती मंडळी आलीत बघा बरं आज कीर्तनाला मंडपात बसायला जागा नाही तिकडे उभे राहिलेत त्या बघा इकडे बघा ना मी सांगतोय ना तुम्हाला काय माझ्यावर विश्वास नाही म्हणजे मी तर येडा म्हणून थांबलोय का मला काय मिळच लागा ना विश्वास नावाची गोष्टच नाही हामिंग मारू देऊ नका माझ्या माईकची व्यवस्थित करा ऐका इकडे लक्ष द्या एवढा सुंदर असणारा हा कार्यक्रम आहे भव्य दिव्य असणारे हे कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं ज्येष्ठ श्रेष्ठ असणारी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात तरी सुद्धा पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं माझ्यासारख्या पामराकडं माझ्यासारख्या अज्ञानाकडं तुम्हा सर्वांकडून आलेली आहे त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांनाही माझं वंदन आहे खरं तर मला कोकणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत असताना बाबा एका गोष्टीचा फार आनंद होतो महाराष्ट्राच्या बाहेरही मी कीर्तन केले अहंकारानं सांगणार नाही वस्तुस्थिती मी सांगतोय कर्नाटक असेल तेलंगणा असेल गुजरात असेल मी प्रत्येक राज्यामध्ये मी कीर्तन केले पण आपल्या इकडं कोकणामध्ये कार्यक्रम करायचा आनंद थोडासा वेगळा आहे त्याचं कारण म्हणजे एवढे सुंदर असणारे हे सगळे टाळकरी हे शक्यतो आता कुठं बघायला भेटत
नाही, हे आपल्या परिसरामध्ये बघायला भेटतात. बाकी दुसरीकडे बघितलं तर हम दो हा एवढंच आहे महाराज. पण एवढे सुंदर सगळे टाळकरी इथं आल्या आल्या मी मोजले, कमीत कमी 100 टाळकरी भरतील एवढे सगळे टाळकरी आहेत. म्हणजे 80-85च्या जवळपास तुम्ही सर्वजण आहेत. बाकीचे सगळे खाली बसलेले वगैरे काही जर धरून बघितले तर 100 वगैरे टाळकरी बऱ्यापैकी तुम्ही सर्वजण आहात. एवढे टाळकरी मंडळी, सर्व मंडळी तुम्ही सर्व कीर्तनासाठी उपस्थित आहात. त्यामध्ये ज्यांनी सुंदर अशा प्रकारची गोड अशी चाल गायली अशा असणारे आमचे आदरणीय महाराजांचा मला काही परिचय नाही. नरेश महाराज, वा आदरणीय नरेश महाराज आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांना ज्यांनी साथ केली अशा असणारे आमच्या सोबत आलेले आमचे आदरणीय रेवण महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. नरेश महाराजांच्याच बाजूला असणारे आमचे आदरणीय अविनाश महाराज आहेत. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. हो, तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. पखवाजाची साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत अशा असणारे आमचे आदरणीय विकास महाराज, जयेश महाराज, वा एकदा जयेश महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, तुम्ही जयेश म्हणले, मी विकास म्हणलो, मला ऐकायला कमी आहे थोडंसं. असू द्या, वयाच्या मानानं होतं इकडं तिकडं, काही काळजी करू नका. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मी बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र मला ओळखतो, नातानं जे माझे मामा लागतात, मृदंग विश्रात मृदंग सम्राट आदरणीय अंकुजी महाराज काळे आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांनाही द्यावी तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मातृवर्ग, पितृवर्ग आज बहुसंख्येने उपस्थित आहात. तरी सुद्धा पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय वंदनीय विजय महाराज आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्यांच्याकडून तुम्हा सर्वांकडून आजची ही पवित्र अशी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या बालकाकडं, माझ्यासारख्या पामराकडं, माझ्यासारख्या अज्ञानाकडं आलेली आहे. त्यामध्ये मी माझं परमभाग्य समजतो. आजचं कीर्तनाचं यजमान ज्यांनी घेतलेलं आहे असे असणारे आम्हा सर्वांवरती नितांत प्रेम करणारे आमचे तानाजी भाऊ, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, तानाजी भाऊ देशमुख, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. बघा, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्ञानदान अन्नदान या धर्म मंडपामध्ये केलं पाहिजे. इथं ज्ञानदान करताल, इथं अन्नदान करताल ना, तर जगाचा चालक मालक भगवंत तुम्हाला कुठंच काही कमी पडून देणार नाही. फक्त इथं देता आलं पाहिजे. या जगाच्या पाठीवर काही लोकांना देवा भरपूर वाटतं, पण देण्या इतकं त्यांच्याकडे नसतं. काही जणांकडे धन श्रीमंती पैसा 7 पिढ्या त्यांच्या बसून खातील एवढं त्यांच्याकडे असतं, पण धर्म मंडपासाठी 500 रुपये जरी वर्गणी मागितली तरी सुद्धा देत नाही. ज्यांना देवा वाटतं त्यांच्या इतकडे देण्यासाठी नसतं. ज्यांच्याकडे भरपूर असतं त्यांना देवा वाटत नाही. पण तुम्ही सर्वांनी ज्ञानदान अन्नदान तुम्ही इथं केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद कमीच आहे. कार्यक्रम जरी आपल्या गावामध्ये चालला असेल, तावग्या महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम दाखवायचं हे 2-3 यूट्यूब चॅनलवाले लाईव्हवाले आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. एकदा यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित असून पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. माझ्यासमोर बसलेले माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. काय वाणू आता न पुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. आदरणीय विनेकरे बाबा आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. दृष्ट लागावे असे 2 चोपदारही आहेत. त्यांनाही माझं वंदन आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवायचं ज्यांनी काम केलेले अशी सुंदर गोड माईक सिस्टीम आहे. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा, छान माईक सिस्टीम आहे, गोड माईक सिस्टीम आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सेवेला सुरुवात. नाव राहिले का कोणाचे? बस झाले ना? झाले ना सगळे? हा, आता कोणी राहिलं जरी असेल तर राग येऊन देऊ नका, नाही तर उद्या म्हणायला नको महाराजांनी माझं नाव घेतलं नाही काय नाही. हा, हार्मोनियम वादक आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांचं नाव राहिलं ना? हा, आता झाले ना सगळे? जरी कुणी राहिला असेल तर राग येऊन देऊ नका. तुमचं सगळ्यांचं नाव याख्या मी उखाण्यामध्ये घेतो. फक्त उखाणा कसा घेतो लक्ष देऊ नाही का? नाही तर आता सध्याच्या काळात उखाण्याच्या एवढ्या पद्धती निघल्यात, एखाद्या नवरीचं नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर
देवाचा कळालं नसल तर मधला प्रसंग घ्या. भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता, भिल्ल समाजामध्ये जन्माला आली होती शबरी माता, पण वारंवार भगवंताचं नाव मला भेटायला येणार आहे. त्या दिवशी शबरी मातेनं रामाला खायला बोरं आणून दिली. आपल्या रामाला किडकं बोरं जाऊ नये, कच्चं बोरं जाऊ नये, आंबट बोरं जाऊ नये, याच्याकरता बोर अगोदर आपण चाकून बघायचं. चांगलं असेल तर द्रोणात ठेवायचं, वाईट असेल तर फेकून द्यायचं. ऐका, जगाचा चालक मालक आहे वृक्षाची आहे, पाने हले ज्याची सत्ता, वृक्षाचं पान हलवायची सत्ता ज्या देवाच्या हातात आहे, त्या देवानं भिल्ल समाजाच्या शबरी मातेचे निष्ठेमध्ये हे लक्षात असू द्या. माणसाची निष्ठा ही फार कामाला येते. मला सांगा, भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता होती. रामानं भिल्ल समाजाच्या शबरी मातेची उष्टे बोरं खावे. शबरी माता रोज वेगवेगळ्या प्रकारचा शॅम्पू लावून आंघोळ करत होती का? रोज वेगवेगळ्या प्रकारचा शॅम्पू लावून शबरी माता डोकं धुत होती का? सांगा. हेड अँड शोल्डर, डव, केनिक प्लस, अजून वाटिका, केश किंग, अजून आहेत का कोणी शॅम्पू राहिलेले? सांगा. रोज डोकं धुत होती का? नाही. वेगवेगळ्या प्रकारचं साबण लावून रोज आंघोळ करत होती का? साबण लावून आंघोळ करत होती रोज? नाही. ब्रश रोज करत होती का वेगवेगळ्या प्रकारचं पेस्ट वापरून? नाही. ऐका, पण भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली शबरी माता आणि त्या शबरी मातेचे उष्टे बोरं त्या देवानं खावे, त्या भगवंताने खावे. अधिकार जर हा कशामध्ये असेल ना, हा निष्ठेमध्ये. हे लक्षात ठेवा. माणसाची निष्ठा फार महत्वाची आहे. कुठलं जरी कार्य करायचं असेल आणि काही जरी कार्य करायचं असेल तर याला निष्ठा असावी लागते. हे लक्षात ठेवा. एवढं सुंदर महाराज तुम्ही गायन करताय, पण गायन करत असताना गायनावरती सुद्धा तुमची निष्ठा असणं हे फार गरजेचं आहे. एवढा सुंदर तुम्ही दोघंही पकवाज वाजवताय, पण पकवाज वाजवत असताना पकवाजावरती तुमच्या दोघांची निष्ठा असणं हे फार गरजेचं आहे. आणि खरंच आज आनंद आहे बघा. एवढे टाळकरी, एवढे वाजवणारे, ते माझ्या नजरेत तर इथं 2-2 वाजवणारे. तुमच्या नजरेत कुणी असतील तर सांगा मला. पण इथं आज कोण आहेत? दोघं आहेत. काही काही ठिकाणी एक जण नसतो वाजवणारा, एखादा तरी असतो का? नसतो. पण इथं दोघं आहे. बाकीचे यांच्यामधून सुद्धा बरेचसे जण असतील आणि असले पाहिजे. बरं, एका पखवाजावर माणसानं कधीच कार्यक्रम करायचा नाही. तिथं दोघं तरी असले पाहिजे. हे लक्षात ठेवा. दोन्ही का होईना पखवाजे असावे. का माहित आहे का? कारण सवत असल्याशिवाय बाई नटून नांदत नाही. हे लक्षात ठेवा. हा, याच्याकरता सवत असली पाहिजे. आणि हे सवतील असे दोघं आज झालेले आहेत बघा. निष्ठेनं पकवाज वाजवावा. आम्ही कीर्तन सांगतोय, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगतोय, तुकोबारायांच्या गात्यातील अभंगावरती आम्ही कीर्तन करतोय. पण त्या साधू संतांवरती, त्या ज्ञानोबारायांवरती, त्या जगद्गुरु तुकोबारायांवरती, त्या नाथ महाराजांवरती, त्या नामदेवरायांवरती, त्या निळोबारायांवरती, त्या मुक्ताईवरती आमची निष्ठा असणं हे फार गरजेचं आहे. त्या संप्रदायावरती तुमची आमची निष्ठा असणं हे फार गरजेचं आहे. जोपर्यंत निष्ठा, कुठलंही कार्य करायचं असेल तर याच्याकरता निष्ठा असावी. कुठलं जरी कार्य करायचं असेल तर निष्ठा असणं गरजेची आहे. निष्ठा जर नसल तर ते कार्य पूर्णतेला जात नाही. हे लक्षात ठेवा. कार्य करायचंय याच्याकरता निष्ठा ठेवावी लागते. देवाकडे जायचंय, त्या भगवंताला आम्हाला आपलंसं करून घ्यायचंय, याच्याकरता ही निष्ठा असावी लागते. याच्याही पुढे जाऊन मी बोलतो. देवाला मानायचे की न मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा. माझं बोलणं कळतंय ना? देवाला मानायचे की न मानायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही माना अथवा नका मानू, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण लक्ष देऊ नये का, ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलोय त्या संप्रदायाची आवेलना तुमच्यामुळं आमच्यामुळं होईल, त्या संप्रदायाचा अपमान तुमच्यामुळं आमच्यामुळं होईल, असं मात्र कधी जगू नका. हे लक्षात ठेवा. बाकी देवाला मानायचंय की न मानायचं हा तुमचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण लोकाला किती सांगितलं तरी लोक ऐकतात का? येड्याच्या नादाला किती लागा, येड कधीच ऐकत नसतं. किती येड्याच्या नादाला लागा. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो, येड्या माणसाच्या, बारकाल्या पोरांच्या आणि दारू पिणाऱ्याच्या चुकून कधी नादी लागायचं अजिबात नाही महाराज. येड्याला किती सांगा महाराज, येड्याला काही कळत नाही. काय काही येडे असतात महाराज, तुम्हाला सांगतो. एक येड पिशवीत अंडे घेऊन चालला, अंडे, आणि पुढून एक येडे येऊ लागलं. हे येड त्या येड्याला म्हणतंय, माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखीलं तर ह्याच्यातले अंडे तुला. बघा, कळलं तर बघा काय म्हणलं ते येड. माझ्या पिशवीत काय, हे जर तो ओळखीलं तर ह्याच्यातले अंडे तुला. आणि पुढचा एक कशाचे, हे जर तो ओळखीलं तर कोंबडी सुद्धा तुला. अजून एक म्हणला, एक किती थेजोर तो ओळखीलं तर आठीच्या आठी तुला. तरी पुढचा म्हणतो, मला प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादा ऑप्शन दे. हे ना प्रश्न सहित उत्तर सांगितले, ऑप्शन काय द्यायचे सांगा. याच्याकरता येड्या माणसाच्या चुकून कधी नादी लागायचं नाही. असे येड्याचे बरेचसे
एखादं येडं म्हणून की कालचा बी महाराज येडाच होता का काय माहिती असं होऊ नये. त्याच्यामुळे मी काही सगळे येड्याची उदाहरणं तुमच्या समोर सांगत नाही. इकडे लक्ष द्या. किती सांगावं लोक कधीच ऐकणार नाही. देवाकडे जावं, त्या भगवंताकडे जावं, त्या देवाचं, त्या जगाच्या चालक मालकाचं, भगवंताचं नामचिंतन करावं. किती जरी सांगितलं रे तुम्ही आम्ही करतो का? करत नाही असं नाही. देवाची आठवण प्रत्येकाला होते. पण ऐका बरं, जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे तोपर्यंत देव आठवतो का सुख असल्याच्या नंतर देव आठवतो? सांगा मला. काय असल्यावर? दुःख. जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत मंदिरातला देव कोणाला आठवतो? त्यांना हात वर करा. सुख असल्यावर कोणालाच नाही आठवत. बरं, दुःख आल्याच्या नंतर कोणाला आठवतो? त्यांना हात वर करा. हात वर करायची गरज नाही, सगळ्यांनाच आठवतो. दुःख आहे देव सगळ्यांना आठवतो. सुख आहे देव कोणालाच आठवणार नाही. दुःख आलं की सगळेजण देवळात जातात, हात जोडतात देवाला आणि देवाला सांगतात, का रे बाबा देवा, काय तुझं मी वाटोळं केलंय की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस? हे देवाकडं मागणं असतं तुमचं आमचं. पण लक्ष देऊ नाही का, आपल्याला सुखी ठेवायचंय का आपल्या जीवनामध्ये दुःख द्यायचंय हे देवाच्या हातामध्ये नाही, माणसानं केलेल्या कर्माच्या हातामध्ये आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 हो केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. बदल मेले ऐसा किती, बदल मेले ऐसा किती, हरिमुखी गाता हर पल चलता, 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 महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो आणि ते कर्म प्रत्येकाला फेडावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? या जन्मात जरी नाही फेडता आलं तर दुसऱ्या जन्मात का होईना आपण फेडावं. कारण जगाच्या बापाला कर्म चुकलं नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मानं श्रीरामाला सुद्धा वनवासाला जावं लागलं ना. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. मग आपल्याला दुःख द्यायचंय का सुख द्यायचंय हे देवाच्या हातामध्ये नाही. देवाला सुख मागण्यापेक्षा, ऐकताय ना, देवाला सुख मागण्यापेक्षा एकांतात बसून विचार करा आपण कर्म काय केलंय. माणसानं देवाला दोषी ठरवण्यापेक्षा आपल्या कर्माला दोषी ठरवा. जगाचा चालक मालक मंदिरातला देव तुम्हाला आम्हाला एक वेळेस माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. याच्या करता माणसानं कर्म करत असताना मात्र कर्म जे आहे ना हे कर्म चांगलं करावं. आपल्या जीवनामध्ये दुःख येतंय, लक्ष देऊ नये का. माणसं जीवनामध्ये दुःख प्रत्येकाचे आहे, पण ऐका, स्वतःचं दुःख तर आहेच. बोलणं कळतंय ना. माणसं स्वतःच्या दुःखामुळे दुःखी आहेतच, पण शेजाऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत. हे लक्षात ठेवा. काय बोललो मी? माणसं स्वतःच्या दुःखामुळे दुःखी आहेतच, पण शेजाऱ्याच्या सुखामुळं जास्त दुःखी आहेत. शेजाऱ्यानं बंगला बांधला, शेजाऱ्यानं गाडी घेतली आणि ते पेढे द्यायला आलं की त्याला पेढे सुद्धा कडू लागतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बंगला बांधलाय, घराची वास्तुशांती आहे, तिथं जावं, त्यानं बोलवलंय पूजेसाठी, स्वयंपाक बनवलाय, छान जेवायला बोलवलंय, जेवण करावं, वाटलंच तर घरी घेऊन यावं, स्वीटमध्ये त्यानं गुलाबजामुन केलेत, प्रेमानं खावे ना. तिथं जातं तिथं जाऊन म्हणतं लोकांचे मुडके मोडून बांधला, तू मोड बघ जमतंय का. म्हणजे ज्याला काही येत नाही ते लोकांना नावं ठेवणार. हे गणित आहे महाराज. जीवनामध्ये जीवन जगत असताना त्रास देणारे, नावं ठेवणारे हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात आणि ते असले पाहिजे. तुम्ही चांगलं कार्य करा किंवा वाईट कार्य करा, लोक तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. किती गुड गायन करा आणि किती उंच गा, तरी खालून एखादा असा म्हणणार असतोच, अजून थोडं. इथं आताडे तुटायची वेळ आली ना तरी अजून थोडं गा. किती चांगला पखवाज वाजवा, किती सुंदर पखवाज वाजवा, तरी एखादा काय म्हणणार,
हातात वजन नाही तुला काय कळतं वजन आहे का काय? ऐका, गायन करणं पखवाज वाजवणं कुठलीच गोष्ट सोपी नाही बाबा. तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला वाटतं हे करणं सोपं आहे ते करणं सोपं आहे, पण सोपं काहीच नाही. कीर्तन करणं सोपं वाटतं का? कोणाकोणाला कीर्तन करणं सोपं वाटतं का? ज्याला सोपं वाटतं ना त्यानं इथं उभा राहा. पुढची पब्लिक बघितली तर मांड्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलतात. काय बोलावं आणि काय सांगावं, बोलणं सोपं नाही. पुढचा समाज बघितला का काय बोलावं हे कळत नाही. आमच्या गावात एक नवीन सरपंच झाले आमच्या गावामध्ये, आणि शाळेमध्ये 15 ऑगस्टच्या भाषण करण्यासाठी गेले. सरपंच साहेब माईक वरती उभा राहिले आणि सरपंच साहेबांना सुरू केलं, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे, आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्या मुलांनी एकसारखा ड्रेस घातलेला आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे मुलं एका रांगेमध्ये उभा आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. सगळे शिक्षक शाळेमध्ये उभा आहेत, कारण आज 15 ऑगस्ट आहे. मी म्हणलं सरपंच साहेब 15 ऑगस्ट आहे 15 ऑगस्ट आहे, पण कमून ते तरी सांगा ना. सरपंच साहेब म्हणले काल 14 ऑगस्ट होता म्हणून आज 15 ऑगस्ट आहे. बघा आता काय करायचंय सांगा. बोलणं सोपं आहे का? बोला, काय वाटतंय तुम्हाला? बोलणं सुद्धा सोपं नाही. कुठल्या जरी गोष्टीचा विचार जर करायचा झाला ना तर कुठलीच गोष्ट सोपी नाही महाराज. लक्ष देऊ नाही का? गायन करणं अवघड आहे, पखवाज वाजवणं अवघड आहे, कीर्तन करणं अवघड आहे, सगळ्या गोष्टी अवघड आहे. सोपं फक्त एवढंच आहे, खाली बसल्या हे नाही जमलं एवढंच म्हणणं सोपं आहे. नाही तर बाकी सगळा विचार करायचा जर झाला तर प्रत्येक गोष्ट अवघड आहे. आणि ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये ज्याला त्याला ज्याचा त्याचं वाटतं. तुम्हाला खाली बसल्या बसल्या तुम्हाला ऐकता तुम्हाला प्रत्येकाला वाटतं काय महाराज लोकांची मजा आहे, वाटतं की नाही? काय महाराज मंडळींची मजा आहे, बरोबर आहे का नाही? गाडीतच प्रवास करायचा, 2 तासच बोलायचं. प्रवास करणं काही सोपं आहे का? सांगा मला, प्रवास करणं सोपं आहे का? प्रवास करणं सुद्धा सोपं नाही. कुठली गाडी कधी अंगावरती येईल, कोणत्या टायरवरती कोणाचं नाव लिहिलेलं असेल हे आम्ही सांगू शकत नाही. याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना कुठलीच गोष्ट सोपी नाही. इकडे लक्ष द्या. आपल्या जीवनामध्ये दुःख येतंय त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मुळात तुमच्याकडे आमच्याकडे अज्ञान आहे, याच्याकरता माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. अज्ञान किती प्रकारचं आहे? त्याच्यामध्ये अज्ञान 3 प्रकारचं आहे. एक देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं. 3 प्रकारचं अज्ञान माणसाच्या जीवनामध्ये. कुठलं आहे का? देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि होता कशाचं. या 3 प्रकारच्या अज्ञानामुळे माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतंय. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे हे किती प्रकारचं आहे सांगा? पहिलं दुःख जन्माचं, दुसरं दुःख मरणाचं, तिसरं दुःख वृद्ध काळाचं आणि चौथं दुःख आजाराचं. या 4 दुःखांपैकी ऐकताय ना, या 4 दुःखांपैकी 2 दुःख आपल्याला टाळता येतात आणि त्यातले 2 दुःख आपल्याला टाळता येत नाही. कुठले 2 दुःख टाळता येतात आणि कुठले 2 दुःख टाळता येत नाही सांगा? जन्माचं दुःख कोणाला टाळता येणार आहे का? आहे तर कुणी नाही. जन्माचं दुःख कोणालाच टाळता येत नाही. मग महाराज जन्माला आल्याच्या नंतर मरावं प्रत्येकाला, जाणं हे प्रत्येकाचं. मी कीर्तन सांगितलं म्हणजे मी जाणार नाही असं थोडीच आहे, मलाही जावा लागणारच आहे. तुम्ही कीर्तन ऐकलं म्हणजे तुम्ही जाणार नाही असं थोडीच आहे, तुम्हालाही जावा लागणारच आहे. यांनी गायन केलं म्हणजे हे जाणार नाही असं थोडीच आहे, यांना सुद्धा जावा लागणारच आहे. सगळेच जाणार आहेत. पखवाजे काय अमृत पिऊन आले का? तुम्हाला बी जाणंच आहे ना. जावा प्रत्येकालाच लागणार आहे. जाणं प्रत्येकाचं निश्चित आहे. मरण हे सांगून कधीच येणार नाही. काळ आणि वेळ आली की प्रत्येकाला जावं लागतं. जाणं हे प्रत्येकाचं निश्चितच असतं. यमदेवाकडे जर बघितलं तर अशी लिस्टच असते. आज कोणाचा नंबर, उद्या कोणाचा नंबर, परवा दिवशी कोणाचा नंबर, त्याच्या परवा कोणाचा नंबर. आमच्या गावात एक रामभाऊचं 1 नंबरला लिस्टमध्ये यमदेवाच्या नाव आलं. यमदेवानं रामभाऊचा घर पत्ता काढला. यमदेव गेले रामभाऊच्या घरी. सांगितलं, रामभाऊ या मृत्यू लोकात आपल्याला राहायचं ना, आपल्याला वरती जायचं. विचारलं तुम्ही कोण? म्हणे मी यमदेव. यमदेव म्हटल्याच्या नंतर रामभाऊ म्हटले घेऊन जा, काही अडचण नाही, पण खूप दूरचा प्रवास करून आला, थकला असाल, काहीतरी खाऊन जा. चालतंय म्हणे. रामभाऊने असा प्युअर तुपातला शिरा बनवला. कशासाठी? यमदेवाला खाण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये टाकल्या झोपीच्या गोळ्या. शिरा दिला यमदेवाला खायला. यमदेवानं शिरा खाल्ला आणि यमदेव झोपले. तोपर्यंत यानं यमदेवाकडली लिस्ट घेतली, स्वतःचं 1 नंबरचं नाव खाली घेतलं आणि खालचं नाव वरती घेतलं. यमदेव उठले. यमदेव उठल्याच्या नंतर म्हटले, रामभाऊ एवढा छान शिरा केला, एवढा सुंदर शिरा केला, एवढा गोड शिरा केला, मी तुमच्यावरती प्रसन्न झालो. आता मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. काहीतरी देणार आहे म्हटल्यावर रामभाऊ तो उड्याच मारू लागले. रामभाऊ म्हणले, मरणही वाचलं,
आणि उलट देवच मला काहीतरी देणार आहे. सांगितलं रमवणं, सांगा देवा काय देणार आहात. यमदेव म्हणले मी लिस्ट वरून सुरू करणार होतो ना, तर आता खालून सुरू करणार आहे. म्हणले तुला जास्त काही देणार नाही. बघा आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावाच लागणार आहे. जाणं हे प्रत्येकाचं निश्चितच आहे. ऐकताय ना तुम्ही, ऐका. जन्माला येणं आणि जाणं हे तुमच्या आमच्या हातामध्ये नाही. मग हे दोन दुःख आपण टाळू शकत नाही बरं, पण त्यातले दोन दुःख आपण नक्की टाळू शकतो. कुठले कुठले आहे का? जो निरोगी आयुष्य जगतो, काय जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही, आणि जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. अर्थात माणसाच्या जीवनातले दोन दुःख टाळता येतात आणि त्यातले दोन दुःख आपल्याला टाळता येत नाही. दुःख चार प्रकारचे जीवनामध्ये येतात. त्याचं कारण तुमच्याकडं आमच्याकडं प्रत्येकाकडं अज्ञान आहे. अज्ञान बाजूला काढायचे, संगत साधू संतांची करावी लागल. अज्ञाना लावावे सण मार्गाशी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, अंदेह कष्टविती परोपकारे. किंवा येते उपकारासाठी आले गरजा तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी, अर्थात तुमच्यासाठी आमच्यासाठी देह जिजवणारे जर कोण असतील तर हे मात्र साधू संत आहेत. आल्याच्या नंतर प्रत्येकाला जावा लागणार आहे. ज्ञानोबाराय सांगता देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून धनंजया जिया परे. प्रत्येकाला जावा लागणार आहे म्हणे. जन्माचं मरणाचं दोन दुःख आपण टाळू शकत नाही, पण जो निरोगी आयुष्य जगतो त्याला आजाराचं दुःख नाही, जो तरुण काळात जगतो त्याला वृद्ध काळाचं दुःख नाही. ते दोन दुःख आपण आपल्या जीवनातले टाळतो, त्यातले दोन दुःख आपल्या जीवनातले आपण टाळत नाही. आता मला सांगा, जीवनामध्ये आपल्या दुःख येतंय त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. एक वस्तू ह्या काळात जर सुखाला कारणीभूत असेल तर तीच वस्तू पुढच्या काळामध्ये दुःखाला कारणीभूत असते. वस्तू एकच असते, बदलतो तो फक्त काळ, आणि काळानुसार वस्तूचा बदल होतो. मला सांगा, थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? स्वेटर माहित आहे ना? हा, थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये घातलेलं स्वेटर हे सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? सुखाला. ते स्वेटर उन्हाळ्यात घाला, ह्या टायमाला आता घालून बघा, कशाला? दुःखाला. काय बदललं, वस्तू की काळ? काय बदललं? काळ बदलला ना. वस्तू कोणती आहे? एकच आहे. थंडीमध्ये बी स्वेटरच आहे आणि उन्हाळ्यामध्ये बी स्वेटरच आहे. बदलला काय? काळ. आणि काळानुसार काय झाला वस्तूचा? काळानुसार वस्तूचा काय झाला? बदल झाला. काळानुसार त्या वस्तूचा बदल झाला. आता एखादा गोड पदार्थ आहे, गोड पदार्थ आहे, आणि एखादा गोड पदार्थ एखाद्याला आवडतो, पण तोच गोड पदार्थ जर रोज 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 पात्रामध्ये वाढला तर माणसाला काय होते? बोला, काय होते? उलटी. वा, छान. हा, का उलटी म्हणतात त्याला? सांगा की, का उलटी म्हणतात? आपण उलटी म्हणतो, पण का उलटी म्हणतो? हा, खालनं येते म्हणून उलटी. हा, उलटी म्हणतो, बरोबर आहे. मी सांगू का? सांग म्हणा. तुला इथं आणलंयच कशाला? तू 2 तास इथं आलासच कशाला? तूच सांग म्हणा सगळं. का तिला उलटी म्हणतात? लक्ष देऊ नाही का? पात्रातला घास हातात आला. काय? पात्रातला घास हातात आला, हातातला घास तोंडात गेला, तोंडातला घास पोटात गेला, ही प्रक्रिया झाली सुलटी. पण पोटातला घास पचन न होता परत तोंडा वाटेच परत येणं, ही प्रक्रिया झाली. म्हणून ती वाक्य लक्षात ठेवा. आपली मराठी भाषा फक्त PhD पुरती मर्यादित नाही. प्रत्येक शब्दाला स्वतंत्र भूमिका आहे. झाड आणि वृक्ष हे D.Ed B.Ed ला समानार्थी आहे, पण विश्वकोशामध्ये नाही. झाड वेगळं, वृक्ष वेगळं, वेल वेगळी आणि लता वेगळी. प्रत्येक शब्दाला जी भूमिका आहे ती स्वतंत्र भूमिका आहे. तुम्हाला महिला का म्हणतात? सांगा, तुम्हाला महिला का म्हणतात? मी सांगू का? यांना पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला असं म्हणतात. ज्यांना ज्यांना उत्तर बरोबर वाटतं त्यांनी लिहून घरी घेऊन जा. असं आहे का ते? नाही. महिला या शब्दाचा अर्थ ऐका. मही अधिक ला इजिकल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, ला म्हणजे सरस्वती. तुम्ही आम्ही आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात ज्या माऊलीनं तुम्हाला मला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. काय? तुम्ही आम्ही आपण सर्वजण जन्माला आल्याच्या नंतर मुळात अगोदर ज्या माऊलीनं तुम्हाला मला ज्ञान दिलं त्या माऊलीचं नाव म्हणजे महिला. ते ज्ञान बऱ्याच जणाला कमी पडलं म्हणून काही जणांनी लग्न झाल्याच्या नंतर घेतलं. ज्यांचं झालंय त्यांना विचारा. जे पिपळा खाल्ले म्हणजे त्यांना काही कळणार नाही. त्याच्यासाठी लग्न करावं लागतं, हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवत असते. शिकवते का नाही?
प्रत्येकाची बायको प्रत्येकाला प्रत्येकाच्या भाषेत शिकवते. वकिलाची बायको म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका. नाव्याची बायको म्हणते मेल्यानं माझा केसानं गळा कापला. पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका. आता काय करायचंय सांगा. गायनाचारीची बायको काय गपची बसते का. किती गोड चालगा आणि घरी जा. घरी जायचं आणि बायकोला म्हणायचं बाग आज चैतन्य महाराजांच्या कीर्तनात एवढी गोड चाल गायली. बायको म्हणते ग बसा. लग्नाच्या आधीपासून मला माहिती तुम्ही किती चालीचे तुम्ही गपरा मला काही सांगू नका. आता काय करायचंय सांगा बरं. कीर्तनकाराची बायको काय गपची बसते का. होय कीर्तनकाराची सुद्धा बायको गपची बसत नाही. पण मला त्याचा अनुभव नाही म्हणून मी अजून काहीच सांगत नाही. हा संसार आहे म्हणे, हा प्रपंच आहे. उगाच घरी जायचं वजनात कीर्तन झाल्या कीर्तन झाल्यावर घरी जायचं वजनात घरी जायचं आणि घरी जाऊन बायको म्हणायचं ए हट वाढ जेवायला. हा असंच म्हणायचं. पण तुझं नाही झालं तू म्हणू नको. तू अजिबात म्हण तू गप राह आपलं उग. हा इकडं लक्ष दे. तू बरोबर म्हणलास पण आता नको लग्न झाल्यावर म्हण तुला लय टाइम आहे आता. इकडं लक्ष द्या. ऐका वजनात काय म्हणायचं बायकोला ए हट म्हणायचं वाढ जेवायला. इथून पंक्तीला जेवण करून गेला तरी घरी जाऊन म्हणायचा वट म्हणायचं वाढ जेवायला. फक्त ज्यांचे झाले त्यांनी म्हणा बरं का. हा बायको जेवायला वाढणारच फक्त तुम्हाला वजनात म्हणावं लागल. नाही तर तुम्ही असं मिळे म्हणता ए पिनू जेवायला वाढतेस का ग. कशाला वाढीन सांगा बरं. वजनातच म्हणा बायको जेवायला वाढणारच. आणि एवढं जरी वजनात म्हणून बायकोनं जर जेवायला वाढलं नाही तर तिथून पुढे तुम्हाला फुल परवानगी. अशा माझ्यासारख्या अशा बाहेर मागं सारायच्या. असं बाहेर जायचं. असा निब्बर बुटाचा जोडा घ्यायचा आणि असा खन 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 पायात घालायचा आणि धाब्यावर जीवन यायचा. कारण मला माहित आहे तुम्ही तुमच्या बायकोला मारू शकत नाही. कारण बायकोला मारण्यासाठी मिशा ठेवाव्या लागतात. हे लक्षात ठेवा. आता सध्याच्या काळात मिशा ठेवणं बंद झालंय. बायकाच भेनात मिशा का चहात बुडवायच्यात का सांगा. काय करायच्या काही कामाच्या नाही महाराज. आणि कसलाही मिशा ठेवणारा असू द्या कसलाही मिशा ठेवणारा असू द्या घराच्या बाहेर जाताना असा मिशीचा आकडा करून जायचं. पण घरी येताना काही खरं राहिलेलं नाही महाराज. हा संसार आहे, हा प्रपंच आहे. प्रत्येकाची बायको प्रत्येकाला शिकवत असते महाराज. प्रत्येकाची बायको. हा संसार हा प्रपंच कसा जर असेल तर हा पलकट आहे. तुम्ही म्हणता का हो तुमचं लग्नच झालं नाही संसाराच्या प्रपंचाचे लय उचापते करायला. हे बघा मी प्रामाणिक माणूस आहे. काही जरी बोलल तर मी पुरावा देऊन बोलल. कारण महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. काय बोलणं कळतंय ना माझं. काय महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. आणि जर महाराजाच्या बोलण्याला पुरावा नसल तर महाराज जित्ता पुरावा. याच्याकरता मी पुरावा देऊन बोलणार आहे. फलकट तो संसार संसार फलकट तो संसार फलकट तो संसार संसार फलकट तो संसार संसार फलकट तो संसार संसार फलकट तो संसार फलकट तो संसार संसार फलकट तो संसार हो येथे सार भगवंत येथे सार भगवंत फलकट तो संसार संसार फलकट तो संसार हे सार भगवंत हे सार भगवंत फलकट तो संसार संसार फलकट तो संसार फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार भगवंत येते सार भगवंत. वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. हा सुख सोहळा स्वर्गी. आनंद सगळा कुठं जर असेल तर इथंच आहे. फक्त आनंद घेतला पाहिजे. आणि आनंद घेताना आनंद पचला बी पाहिजे. आनंद पचाय काय लागते माहितीये का. ताकद लागते. ताकदीशिवाय आनंद पचत नाही. आनंद पचायला ताकद लागते. पण ती ताकद सगळ्यांकडे असते का. काही जणांकडेच असते. काय काही काही माणसं वजनदार असतात. लबाड बोलत नाही. आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई आहे. 1.5 क्विंटल. खोटं वाटत असेल तर येऊन बघा.
आणि तिच्या घरात चोर घुसले. कशाला मराय जावा का तिच्या घरात चोर आहे ना. घरात चोर घुसले आणि बाईला जाग आली. बाईला जाग आली ते त्याने एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले आणि अंगावर बसली. आणि अंगावर बसून स्वतःच्या पोराला म्हणली पप्या जाय पटकन पोलिसाला बोलून आण. ते बाहेर गेलं आणि परत मध्ये आलं. मध्ये आल्याच्या नंतर म्हणलं मम्मी माझी चप्पलच सापडा नाही. चोर म्हणला माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आण. असे वजनदार माणसं असतात. आपल्याकडे बघितलं दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. खरं सांगा मी महाराज म्हणून वाटतो का तुम्हाला? महाराज म्हणून मी वाटतो तुम्हाला? हा हो, आता इथं उभा फेटा बांधला म्हणून वाटत असेल, पण आधी खरं सांगा आल्या आल्या तुम्हाला मी महाराज म्हणून वाटतो का? नाही. मग का पोत्राचे का असं काही म्हणता का? महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय वजन पडत नाही. महाराज इकडे लक्ष द्या. आनंद पचवायचा आहे ना, याच्यासाठी ताकद लागते. आनंद ताकदीशिवाय पचत नाही. आमच्या गावात एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली. आजी 80 वर्षाच्या आणि लॉटरी 10 लाखाची. बँकेचे मॅनेजर म्हटले डायरेक्ट सांगतात आजी मरतील का? आजी 80 वर्षाच्या आणि लॉटरी 10 लाखाची म्हणे डायरेक्ट सांगू नका, आनंद पचणार नाही म्हणे, काळजी करू नका. गावच्या कोतवालकडे गेले. कोतवाल हुशार होता. कोतवाल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल? आजी म्हणल्या लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर तुमचा नंबर लागलाच तर. आजी म्हणल्या आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षाचे झाले, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी जर चुकून हुकून लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बिले हुशार होत्या. आजी काय म्हटलं माहितीये का? बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मिळाला. बघा 5 लाख आनंद नाही. आनंद पचण्यासाठी सुद्धा काय लागत असेल तर ताकद लागते. हा जो आनंद आहे ना, आनंद ताकदीशिवाय नाहीये. इथं जेवढी मजा, इथं जेवढा आनंद, इथल्यासारखी मजा आणि इथल्यासारखा आनंद हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आनंद स्वर्गात सुद्धा नाहीये. याच्याकरता माणसानं मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना, याच्याकरता माणसानं हा आनंद घेतला पाहिजे. महाराज सांगतात स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. महाराज म्हणतात मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला जन्म भेटावा, पण कुठं भेटावा? म्हणे महाराज या मृत्यू लोकामध्ये आम्हाला जन्म भेटला पाहिजे. सगळा आनंद जर कुठं असेल ना तर इथं सगळा आनंद आहे. बघा बरं, आनंद दुसरीकडे कुठंच तुम्हाला मला बघायला भेटत नाही. याच्याकरता त्या देवावरती, त्या भगवंतावरती तुमची आमची निष्ठा असणं हे फार गरजेचं आहे. त्या जगाच्या चालक मालकाला, त्या भगवंताला आपलंसं करून घ्यायचंय ना, आपलं दुःख त्या देवाकडे मागायचंय ना, आपलं दुःख त्या देवासमोर मांडायचंय ना, आणि आपल्याला त्या देवाकडे जर सुख मागायचं असेल तर याच्याकरता त्या देवाकडे जायचं असेल, भगवंताकडे जायचं असेल तर निष्ठेनं जावं लागतं. कशी देवावरती निष्ठा असावी, किती त्या देवावरती भाव असावा, तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगता येईल का? एक आंधळा मनुष्य होता, रोज देवळामध्ये जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. मनुष्य आंधळा होता, दोन्ही डोळ्यानं त्याला दिसत नव्हतं, पण देवळात मात्र रोज जायचा आणि देवाचं दर्शन करायचा. ज्याला दिसत होतं त्यानं त्या आंधळ्याला प्रश्न विचारला, म्हणे का रे बाबा आजपर्यंत तू कधी देवळातला देव बघितला आहेस का? त्यानं सांगितलं दादा मला दोन्ही डोळ्यानं दिसत नाही ना, मी आजपर्यंत कधी देवळातला देव बघितला नाही. मग यानं सांगितलं आजपर्यंत तो कधी देवळातला देव बघितला नाही, पण रोज देवळात जातोस, मग देवळात जाण्याचं कारण आहे तरी काय? आंधळ्या मनुष्यानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं. तो आंधळा मनुष्य म्हटला दादा मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही. वाक्य लक्षात ठेवा बरं, मी देवाला बघावं याच्याकरता मी देवळात कधीच जात नाही, त्या देवानं मला बघावं याच्याकरता मी देवळात जातोय. अरे असा जर भाव असेल, एवढी जर निष्ठा असेल, एवढी जर श्रद्धा असेल तर तो देव, तर तो जगाचा चालक मालक भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. धन लागतं का देवाला? श्रीमंती लागते का? पैसा लागतो का? नाही. धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही. काय जर लागत असेल तर मनामध्ये भाव असावा, मनामध्ये निष्ठा असावी आणि देवाविषयी मनामध्ये श्रद्धा असावी. श्रद्धा असेल, भाव असेल, निष्ठा जर असेल तरच तो भगवंत आपलासा होतो. धनाच्या जोरावरती, श्रीमंतीच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती त्या भगवंताला कधी जवळ येता येणार नाही आणि जवळ घेता येणार नाही. धन श्रीमंती बघून जवळ येणार आहे ते संसारातले, प्रपंचातले, आणि धन श्रीमंती पैसा न बघून जवळ येतो ना तो जगाचा चालक मालक भगवंत असतो. कुठल्याच प्रकारची श्रीमंती तो बघत नाही. बाकीचे सांभाळतात स्वार्थापोटी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतकाळीचं कुणी आहे का? अंतकाळीचं कुणीच नाही. अंतकाळीचा सोयरा आणि तुका म्हणे विठूधरा. अंतकाळीचा जरी सोयरा कोण असेल ना बाबा तर तो भगवंतच आहे, तो देवाच आहे. आपण किती धन कमवलं, आपण किती श्रीमंती कमवली, आपण किती पैसा कमवला म्हणजे आपल्या सोबत येणार आहे? 10 बोटात 10 अंगठ्या असू द्या,
गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट असू द्या, हातामध्ये असे सोन्याचे ब्रासलेट असू द्या, आपण ज्या वेळेस जाऊ त्यावेळेस आपल्या सोबत काय येणार आहे सांगा? काहीच येत नाही. सोबत राहिलं तर सोबत काही ठेवत नाही. थांब, वाजू नको. लॉकेट असले, काही जरी असलं तरी ते काय करतात, काढून घेतात. आणि चुकून हुकून एखाद्या बोटात एखादी जर अंगठी राहिलीच, राहत तर नाही पण एखाद्या वेळेस एखादी अंगठी राहिलीच तर काय करणार? दुसऱ्या दिवशी चाळणी घेऊन जातील, चाळणी घेऊन सगळं चाळून काढतील, पण ती अंगठी शोधूनच काढणार आणि घरी घेऊन जाणार. सोबत काही येत नाही. आपल्या सोबत जरी दिलं ना, येताना काही घेऊन आलेला नाही आणि जाताना काही घेऊन जाणार नाही. तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावी ते. काही कामाचं नाही म्हणे महाराज, आमचं ज्ञान, आमचं धन, आमचं हे थोरपण, आमची ही श्रीमंती हे काही कामाचं नाही. सगळं जे आहे ना हे सगळं इथंच ठेवावं लागतंय. प्रत्येकाला धनाचा, श्रीमंतीचा, पैशाचा, ज्ञानाचा अहंकार आहे. ज्ञान थोडंसं आलं की माणसाला अहंकार होतो, धन आलं की माणसाला अहंकार होतो, श्रीमंती आली की माणसाला अहंकार होतो. त्याला असं वाटतं माझ्या इतकं ज्ञान कोणाकडं नाही, माझ्या इतकं धन कोणाकडं नाही, माझ्या इतकी श्रीमंती ही कोणाकडं नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडं ज्ञान आलं, धन आलं, श्रीमंती आली, पैसा आला की माणसाला काय जर होत असेल तर माणसाला अहंकार होतो. पण ऐका दादांनो, माणूस येताना काही घेऊन आलेला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. हे सगळं जे आहे ना हे सगळं माणसाला इथंच ठेवावं लागणार आहे. मग माणसाला एवढा माणसाला अहंकार नसला पाहिजे. तुम्ही आम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये दुःख याचं कारणच एवढं आहे, आपण दुसऱ्याचं सुख बघून आपल्याला देखवत नाही. याच्याकरता माणसाच्या जीवनामध्ये दुःख आहे. नावं ठेवणारे, त्रास देणारे, निंदा करणारे ते जवळचेच असतात, ते लांबचे कुणी नसतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. याच्याकरता लांबच्या माणसांपेक्षा सावध राहण्यापेक्षा जवळच्या पासून सावध राहा. बोलणं कळतंय ना? लांबच्यांपासून सावध राहण्यापेक्षा जवळच्या पासून सावध राहा. धोका देणारे जर कुठले असतील तर ते लांबचे नसतात, ते जवळचेच असतात. किती चांगलं कार्य करा, एवढा सुंदर सप्ताह करताय, एवढा सुंदर नियोजन करताय, तुम्हाला असं वाटतं का आम्हाला कोणी त्रास देणार नाही? सप्ताह करत असताना सुद्धा त्रास देतात. बरेच जण म्हणतात काय गरज आहे एवढे पैसे खर्च करायची, म्हणतात का नाही? काय गरज आहे महाराजाच्या मड्यावर पैसे घालायचे, मड्यावर म्हणते काही काही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. धन, श्रीमंती, पैसा चांगल्या कार्याला माणसानं दिलं पाहिजे. इथं द्या, एकही रुपया तुम्हाला आम्हाला कुठंच कधी कमी पडणार नाही. देवाच्या दारामध्ये तुम्ही 1 पटीनं द्या, देव तुम्हाला 2 पटीनं देणार आहे. फक्त माणसाला देता आलं पाहिजे आणि कुठं द्यावं हे माणसाला कळलं पाहिजे. धर्म मंडपात दिलं पाहिजे. चांगलं कार्य करा. 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये, हे लक्षात ठेवा. काय 40% समाज तुमच्या कायम विरोधामध्ये, 100 पैकी गुण कुणीच कोणाला देत नाही. याच्याकरता 40% समाज बघून आपल्याला जगायचं की आपल्या पाठीमागं 60% समाज चालणार आहे हे बघायचं. याचा विचार करून माणसानं जीवन जगा. आणि प्रत्येकासारखंच माणसानं जगलं असलं, ऐका बरं, प्रत्येकासारखं प्रत्येकाचं मन धरून जर माणसाला जीवन जगायचं असेल ना तर माणसाचं आयुष्य आपण संपून जाऊ. पण प्रत्येकाचं मनासारखं आपण जगू नाही शकत, हे लक्षात ठेवा. घरामध्ये प्रत्येकाची आवड वेगळी आहे. घरामध्ये 10 माणसं असतात, घरामध्ये 5 माणसं असतात, पण सगळ्याच माणसाला आपण घरात आवडतो का? नाही. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. काहीला पालेभाज्या आवडतात तर काहीला आवडत नाही, काहीला तिखट भाजी आवडते तर काहीला आवडत नाही, बरोबर आहे का नाही? काहीला बटाट्याची भाजी आवडते तर काहीला आवडत नाही. घरातली घरात तुमची आमची आवड वेगवेगळ्या प्रकारची आहे. एक जण असा बाटा कंपनीच्या बुटामध्ये बूट आणायला गेला, बाटा कंपनीचा नंबर 1 चॉकलेटी कलरचा. त्यानं दुकानातून बाटा कंपनीचा बूट आणला, 3,500चा बूट आणला आणि घरी आला. चॉकलेटी कलरचा बूट होता. बायकोला म्हणला बूट कसा आहे बघ, बाटा कंपनीचा 3,500चा चॉकलेटी कलरचा मी बूट आणलाय. बायको आल्या आल्या म्हणली लाज वाटायला पाहिजे म्हणले, तुम्हाला लहान लेकरासारखं करता, चॉकलेटी कलरचा बूट काय तुम्हाला शोभून दिसतो का? म्हणले वापस करा. नवऱ्याला बूट आवडला होता चॉकलेटी कलरचा, पण बायकोला आवडला का? नाही. बायकोची आवड वेगळी होती आणि नवऱ्याची आवड वेगळी होती. तो बिचारा म्हटला आता परत वापस करावं लागल. मला जरी आवडलं तरी घरात माझं काही म्हणा नाही चालत, म्हणा काही चालत नाही. म्हणला वापस देवा. दुकानदाराला बूट वापस दिला. दुकानदार म्हटला का हो बूट तर आवडला होता ना? तो म्हटला मला आवडला पण माझ्या बायकोला नाही आवडला. म्हणला वापस करा. म्हणला नको मला. ठीक आहे. त्यानं बूट तसाच ठेवला, परत घरी आला आणि 6 महिन्यानं परत त्याच दुकानात गेला. म्हणला 6 महिन्या अगोदर तुमच्याकडून एक बाटा कंपनीचा चॉकलेटी कलरचा 3,500चा बूट मी नेला होता, तो आहे का? दुकानदार मला आहे ना. एवढा महागाचा बूट कोण घेणार आहे? म्हटला घेऊन जा. दुकानदाराने बूट दिला, बिल पावती केली, पैसे घेतले आणि एक प्रश्न जाताना विचारला, म्हणे का हो 6 महिन्या अगोदर पण तुम्ही हाच बूट माझ्याकडून नेला होता,
पण बायकोला कलर आवडला नाही म्हणून परत तुम्ही बूट वापस आणून दिला होता. मला सांगा, बायकोची आवड बदलली का? काय विचारलं दुकानदाराने? तुमच्या बायकोची आवड बदलली का? बूट घेणारा म्हणला बायकोची आवड नाही बदलली, बायकोच बदलली. बघा, प्रत्येकाची जी आवड ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. ऐका, प्रत्येकाचाच विचार करून माणसानं जीवन कधी जगलं नाही पाहिजे. प्रत्येकाचाच विचार करून माणसानं कधी जीवन जगावं नाही, हे लक्षात ठेवा. आपण आपल्या मस्ती जीवन जगावं. माणसाचा विषय फार थोडा आहे. आता भेटलंय, हे पुन्हा भेटन का नाही काहीच कधी सांगता येणार नाही. हे घास हातात आहे, घास तोंडात आहे, घास गिळायची सत्ता सुद्धा तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीये. वृक्षाची आहे पाणी हाले ज्याची सत्ता. वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर कोणाच्या हातात असेल तर ती देवाच्या हातात आहे, ती भगवंताच्या हातात आहे, ती जगाच्या चालक मालकाच्या हातात आहे. याच्याकरता त्या देवाकडे जावं, याच्याकरता त्या भगवंताकडे जावं. पण सध्याच्या काळामध्ये थोडासा जर विचार करायचा जर झाला तर आपली त्या देवावरती, त्या संतांवरती निष्ठा नाहीये. आता सध्याच्या काळात निष्ठा निष्ठी आहे. काय निष्ठा आहे का? निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी आहे. कोणावरच निष्ठा राहिलेली नाही, ना संतांवर, ना गुरुवर, ना देवावर. भक्त निष्ठा नाही, देवनिष्ठा नाही, संत निष्ठा नाही, धर्मनिष्ठा नाही. आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची निष्ठा नाहीये. पण कुठलं जरी कार्य करायचं असेल आणि ते सार्थकी लावायचं असेल तर याच्याकरता जर काय असावं लागते ना, तर मनामध्ये निष्ठा असावी लागते, भाव असावा लागतो. तुम्ही कीर्तन श्रवण करताय, पण कीर्तन श्रवण करत असताना सुद्धा निष्ठेनंच केलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही? कीर्तन ऐकत असताना, कीर्तन श्रवण करत असताना हे कीर्तन सुद्धा तुम्ही आम्ही सर्वांनी निष्ठेनं श्रवण करावं, हे लक्षात ठेवा. वारीच्या वाटाला तुम्ही कधी जाता का? वारीला, पंढरपूरला वारीला जाता ना? दरवर्षी आषाढी वारीला तुम्ही जाता. ऐका, गेलं पाहिजे वारीला. मला सांगा, त्या देवावरती, त्या पांडुरंगावरती आपली निष्ठा आहे म्हणून वारी जातो का? आपल्या जीवनातलं दुःख बाजूला काढायचं याच्याकरता वारी जातो? लबाड बोलू नका, खोटं बोलताना तर शेजारीची शपथ आहे, मी आधी सांगायलो तुम्हाला. सांगा, खरं सांगा. हा, देवावरती निष्ठा आहे, देवावरती श्रद्धा आहे म्हणून वारीत जाता का? बरं बाबा, काही जण वारीत जातात आणि बिस्किटाचे गथुडे गोळा करून घरी घेऊन येते. निष्ठा आहे म्हणे, देवावरती श्रद्धा आहे. जाताना जरी वजी कमी असलं तर येताना 5-5 किलो वाढवून येत आहे, हे लक्षात ठेवा. निष्ठा असली पाहिजे त्या देवावरती, त्या भगवंतावरती. म्हणे महाराज, आम्हाला त्या देवावरती निष्ठा ठेवायची, त्या भगवंतावर आम्हाला निष्ठा ठेवायची. पण आम्ही नेमकं कुठल्या देवाकडे जावं आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? सोपं आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. एकच कुठला तरी देव आपला करा, त्या देवाची भक्ती करा आणि त्या देवाकडे जा. 33 कोटी देव आहेत महाराज. मग या 33 कोटी देवांपैकी कुठल्या देवाकडे जावं? मग महाराज सांगतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडे, आणि कृपाळू तातडी उतावीळ, किंवा तो या देवाचाही बळीया माझा पंढरी राव. देवाचाही देव जर कोण असेल तर तो पंढरीचा पांडुरंग आहे. का पंढरपूरला जायला सांगतात? काय त्याचं कारण आहे? महाराज सांगतात, आयुष्य चंद्रभागा आयुष्य भीमातीर, ऐसा विठेवर देवकोटे. विठेवरचा देव, भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला जर कुठं भेटत असेल तर ती फक्त पंढरपूरला बघायला भेटते. याच्याकरता महाराज जर कुठं जायला सांगत असतील तर पंढरपूरला जायला सांगतात, बाकी दुसऱ्या देवाकडे जायला सांगत नाही. इथं बसलेले पैकी काशीला कोण कोण गेलेले हात वरती करा बरं. काशीला जाणारे हात वर करा. जे जे काशीला गेले त्यांनी सर्वांनी हात वर करा, मला मोजायचे. 20 इकडे कोणी आहेत का? 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 करा हात खाली सगळ्यांनी. वा, लय जणांना काशी केली की आपल्या गावात? वा, भरपूर जण गेलात तुम्ही. ऐका, आपण सर्वजण काशीला जाऊन आलो, पण शास्त्रामध्ये असा नियम आहे. काय? शास्त्रामध्ये असा नियम आहे, स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही. याला मी पुरावा देणार आहे. माय बाप केवळ काशी आणि तिने न जावे तीर्थकाशी. स्वतःच्या आई वडिलाला घरी ठेवून नवरा बायकोनं कधीच काशीला जायचं नाही, हा शास्त्रात नियम आहे. बरं, काशीहून आले की सगळ्या गावात जातात आणि सगळ्या गावात हिंडतात, मी काशी केली, मी काशी केली.
मी काशी केली. एखाद्यानं चहा केला ना, चहा घ्या, मी बशीत घेत नाही, मग बुटात घे, तू काशीला घेता ना. शास्त्रात असा नियम आहे. कुठून नियम आणले तर काही माहित नाही. या देवाकडे गेले, त्या देवाकडे गेले की सगळ्या देवाचे आम्ही नियम पाळतो, पण आपुला तो एक देव करून घ्यावा, एकच कुठला तरी देव करा. मग महाराज कोणत्या देवाकडे जायचं आणि कोणत्या देवाला आम्हाला आपलंसं करायचंय? त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे जा आणि त्या भगवंताला आपलंसं करा. म्हणे महाराज त्या पंढरीच्या पांडुरंगाला आपलंसं केल्याच्या नंतर काय होईल? पंढरपूरचे जे निष्ठावंत वारकरी आहेत त्यांचा नेम ठरलेला असतो. प्रत्येक गावामध्ये 4 महिन्याचा चतुर्मास. काय नेम असतो? प्रत्येक गावामध्ये 4 महिन्याचा चतुर्मास. जसं आपण सप्ताह करत असताना या वर्षीचा सप्ताह आपल्या गावामध्ये, पुढल्या वर्षीचा सप्ताह दुसऱ्या गावामध्ये, तसा वारकऱ्याचा नेम असतो. आपल्या गावात 4 महिन्याचा चतुर्मास झाला की पुढचा 4 महिन्याचा चतुर्मास दुसऱ्या गावात, पुढच्या 4 महिन्याचा चतुर्मास दुसऱ्या गावात झाला की त्याच्या पुढच्या 4 महिन्याचा चतुर्मास हा तिसऱ्या गावामध्ये. निष्ठावंत जे पंढरपूरचे वारकरी आहेत त्याचा नेम ठरलेला असतो. एका राजाच्या गावामध्ये वारकरी उभे राहिले, राज दरबारामध्ये त्याच्या उभे राहिले आणि सांगितलं गेलं राजाला काय पाहिजे. राजानं वारकऱ्याला विचारलं. वारकऱ्याला विचारल्याच्या नंतर वारकऱ्याने सांगितलं, राजेसाहेब 4 महिन्याचा तुमच्या गावामध्ये मला चतुर्मास करायचा ना, काही नाही, 1 टाइमाचं जेवण राहण्यासाठी थोडासा आश्रय पाहिजे, मला बाकी काही नको. राजानं सांगितलं दिलं, पण याच्या बदल्यात तू काय करणार? 4 महिने आमच्या गावात राहणार, 4 महिन्याचं तुला 1 टाइमाचं जेवायलाही द्यायचं, 4 महिने तुला राहण्यासाठी आश्रय पण द्यायचा, पण तू 4 महिने काय करणार? वारकऱ्यानं सांगितलं मी काकडा करणार. काय करणार? पहाटे 3ला उठून मी काय करणार? काकडा करणार. आणि जो राजा होता हा निष्ठावंत देवीचा भक्त होता. कोणाचा? देवीचा. राजा निष्ठावंत देवीचा भक्त आणि वारकरी निष्ठावंत पांडुरंगाचा भक्त. पहाटे सकाळी सकाळी वारकरी उठला आणि वारकऱ्यानं काकडा सुरू केला. पहिलं मंगलचरण, दुसरं मंगलचरण, तिसरं मंगलचरण, काकडा आरती, आंधळे, पांगळे, भोपाळा, जोगी, बहिरा वगैरे सगळं त्यानं म्हटलं. राजाला जाग आली आणि राजाला जाग आल्याच्या नंतर राजा म्हणला वारकऱ्याला, काय म्हणे हा? वारकरी म्हणला काकडा. राजा म्हणला काकडा असला असतो का? वारकरी म्हणला असलाच असतो. त्याला वाटलं काकडा म्हणजे काही देवीचे अभंग वगैरे काही म्हणणार आहे का काय? नाही, म्हटला काकडा असाच असतो. मग राजा म्हणला काकडा म्हणायचंय तर मनातली मनात म्हण. वारकरी निष्ठावंत होता. वारकरी म्हटला मनातली मनात म्हणलं की देवाला लवकर ऐकू जात आहे, मनातली मनात म्हणणार नाही. 4 महिन्याचा चतुर्मास वारकऱ्याचा झाला. परत राजाच्या दरबारामध्ये वारकरी उभा राहिला आणि सांगितलं, राजेसाहेब जातो. राजा म्हटला जा, पण याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय. काय देणार आहेस? भगवंत तुमचं कल्याण करो. राग आला राजाला आणि राजानं सांगितलं, का रे वारकऱ्या, 4 महिने एका गावामध्ये हिंडाता, देव तुमचं भलं करीना आणि आमचं कधी भलं करणार आहे? वारकरी निष्ठावंत होता पंढरीचा पांडुरंगाचा. वारकऱ्यानं सांगितलं, मला बोललास तर मी समजून घेईल, मला बोललास तरी मला सहन होईल, पण माझ्या देवाला बोलल्याचं मला सहन होणार नाही. काय तुझ्या धनाचा, श्रीमंतीचा अहंकार दाखवतोय? येऊन बघ पंढरपूरला, सगळं पंढरपूर हिऱ्या माणिकाचं आहे. आणि ज्या देवीची तू भक्ती करतोय ना, ती देवी पंढरपूरला झाडून घेते म्हणे. झाड लोट करी ती राजाई. राजाई नावाची देवी म्हणे पंढरपूरला झाडून घेते. वारकऱ्याला, राजाला सुद्धा राग आला. राजा म्हणला, सांग मला माझी देवी कुठे झाडून घेते, सांग तुझं पंढरपूर हिरे माणिकाचं आहे तर मला दाखव. याच्याकरता वारकरी म्हणला, तुला पंढरपूरला यावं लागल. राजानं घोड्यावरती टांग टाकली आणि पंढरपूरला निघाला. वारकऱ्यानं सांगितलं, जमत नाही, पंढरपूरला यायचंय तर पायी पायी यावं लागल. घोड्यावर बसून जमणार? पायी पायी यावं लागल. राजाला त्यानं पायी पायी घेतलं. पंढरपूर अगदी जवळ जवळ अंतरावरती येत होतं. वारकऱ्यानं देवाला हात जोडले आणि देवाला सांगितलं, बाबा जसं पंढरपूर म्हणून याला आणलंय ना, तसं पंढरपूर दाखव. 3 किलोमीटर अंतरावरती पंढरपूर राहिलं होतं आणि राजाचे डोळे दिपत होते. राजाचे डोळे दिपत होते आणि राजा म्हटला, अरे किती चमकत आहे. वारकरी म्हणला, गावात गेले आंधळा होशील इतकं चमकत आहे. चल म्हटला, एक गोष्ट खरी झाली, सगळं पंढरपूर हिऱ्या माणिकाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणे, देवी झाडून घेते, कुठे ती देवी मला दाखव. वारकरी म्हणला, याच्यासाठी आंघोळ करावी लागते. म्हणला, पारुशी काय देवी दिसते का? म्हणला, चल आंघोळीला. आंघोळीला कुठं जायचं? इथं चंद्रभागेत आंघोळ कर. राजा म्हटला, मी राजा आहे आणि या चंद्रभागेत आंघोळ करणार आहे का? जमत नाही. राजाचा थाट होता. राजा होता तो. गार पाण्यानं आंघोळ, गरम पाण्यानं आंघोळ, नळा खाली आंघोळ, शावर खाली आंघोळ. थाट होता तो. म्हटला, मी चंद्रभागेमध्ये आंघोळ करणार नाही. वारकऱ्यांना दिला ढकलून. लक्ष देऊ नये का? राजाची 1 आंघोळ झाली. किती? 1 आंघोळ झाली. चंद्रभागेची 1 आंघोळ. ऐका, मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले. नामदेव पायरी समोर आले आणि तिथे एक स्त्री झाडून घेत होती.
राजानं सांगितलं काल पूजेमध्ये माझ्या देवीला पण असा शालू मी नेसवलाय. वारकऱ्यानं सांगितलं दुसरी कुणी नाही, ती तुझी देवीच आहे. दर्शन घेतलं आणि विचारलं देवी तुम्ही इथं कसं काय? देवीनं सांगितलं 3 वाजल्यापासून मला इथं सेवा करावं लागते, 5 वाजता तुझ्याकडे येते, मग तू पूजा वगैरे करतो. इथं झाडून घ्यायचं माझं हे काम आहे म्हटली. दोन्ही गोष्टी खऱ्या झाल्या. पंढरपूर हिऱ्या माणिकाचा आहे आणि ज्या देवीची मी भक्ती करतो ना ती देवी पंढरपूरमध्ये झाडून घेते. या 2 गोष्टी खऱ्या झाल्या. रात्रीची वेळ झाली, दोघंही वाळवंटामध्ये झोपले आणि ब्राह्मणाचा मुलगा कुणीतरी मारला. ब्राह्मणाचा मुलगा कुणीतरी मारला. राजा होता, राजाच्या कमरेला तलवार होते. प्रत्येकानं जर आळ कोणावरती घेतला असेल तर त्या राजावरती आळ घेतला. म्हणे राजानं ब्राह्मणाचा मुलगा मारला. पंढरपूरला दर्शनासाठी जो राजा आला ना त्या राजानं ब्राह्मणाचा मुलगा मारला. या राजाला सुळावरती द्या. सकाळी सुळावर द्यायचंय आणि शेवट फाशीला द्यायचं असेल तर शेवटची इच्छा विचारतात, काय खाऊ वाटायलंय? तुमच्याकडे विचारतात का? हा, फाशीला द्यायच्या टायमाला विचारतात का? काय काय खाऊ वाटायली? माती खाऊ वाटायली? काय खाऊ वाटणार आहे? मरायच्या टायमाला कुठं काही कोणाला खाऊ वाटत असेल का? राजा म्हणला मला काहीच खायचं नाही, मला काहीच पाहिजे नाही, फक्त पंढरपूर चांगलंय म्हणून ज्या वारकऱ्यांना इथं आणलंय ना त्याचा गळा दाबायचा म्हणला. काय धड आहे म्हणला तुमचं पंढरपूर? ब्राह्मणाचा मुलगा मारला नाही तरी पण रात्रीपासून माझ्या डोक्यावरती हे खटलं भरून बसलंय म्हणला. आणा त्या वारकऱ्याला. वारकरी समोर आला आणि सांगितलं ब्राह्मणाचा मुलगा मारलास का? खरं सांग. राजानं म्हटलं नाही मारला, देवाच्या दर्शनाला आलोय तुझ्यासाठी, तुझ्यामुळं. मी का मारू ब्राह्मणाचा मुलगा? फक्त आळ माझ्यावरती याच्याकरता घेतली की माझ्या कमरेला तलवार आहे, पण मी नाही मारला ब्राह्मणाचा मुलगा. वारकऱ्यानं सांगितलं आतापर्यंत जेवढी देवीची भक्ती केली आहेस ना, ज्या देवीवरती तुझी निष्ठा आहे ना त्या देवीचं जेवढी भक्ती केली ते सगळं पुण्य देऊन टाक, मुलगा उठल. राजानं संकल्प सोडला, पाणी सोडलं हातामधून, देवीचं पुण्य सगळं देऊन टाकलं, पण मुलगा काही उठला नाही. राजाला वारकऱ्यानं सांगितलं, राजाला चंद्रभागेच्या किती आंघोळ्या केल्यास? त्यानं सांगितलं 1. मग म्हटला त्या एका आंघोळीचं पुण्य देऊन टाक. राजानं संकल्प सोडला, हातामधून पाणी सोडलं आणि खांडोळे झालेला मुलगा जसा झोपेतून उठावा तसा उठला. ही ताकद फक्त पंढरपूरमध्ये. याच्या करता महाराज सांगतात पंढरीशी जारे आल्या संसारा दिनाचा सोयरा. महाराज एवढा अधिकार एवढी ताकद जर कुठं असेल ना ती फक्त पंढरपूरला आहे. याच्या करता त्या देवाकडे जा. अथवा त्या देवाला मानायचंय की नका मानायचंय हा तुमचा प्रश्न आहे, मला त्याच्याशी काही देणं नाहीये. पण देवाला, त्या पंढरीच्या पांडुरंगाला, त्या संप्रदायामध्ये जे आलोय ना आपण, त्या वारकरी संप्रदायाला आम्ही मानणं हे गरजेचं आहे. ऐका, आपल्या खेड्या गावातल्या एका मुलाला एका बापाने पुण्यासारख्या मुंबईसारख्या सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. 4-5 वर्ष मुलगा सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी राहिला. कोरोनाचा काळ आला, लॉकडाऊन पडलं म्हणून मुलगा परत घरी आला. मुलगा घरी आला आणि वडिलांनी प्रश्न विचारला, का रे बाबा 4-5 वर्ष पुण्यासारख्या सिटीमध्ये तू शिक्षण घेण्यासाठी होता ना, तू काय शिकला? त्यानं सांगितलं मी LLB केली, मी ॲडव्होकेट झालो, मी वकील झालो, पण कोर्ट सगळे बंद आहे. प्रॅक्टिस याची कशी करायची? म्हणे केस कशी सॉल्व्ह करायची याची प्रॅक्टिस आपण घरच्या घरी करू. म्हणे चालतंय. एका रूम मध्ये त्यांनी कोर्ट तयार केला. मुलांना सांगितलं मी वकील, म्हणे चालतंय. बाबाकडे बोट केला आणि बाबाला सांगितलं बाबा तुम्ही आरोपी. वडिलांनी सांगितलं मी आरोपी, तुला सांगायची गरज नाही, कारण लग्न झाल्यापासून मी ह्या घरात आरोपीच. आणि आईला सांगितलं आई तू जज. वडिलांनी सांगितलं वकिलीच्या बाबतीत तू पुढे जाशील का नाही हे मला माहित नाही, पण निवड करण्याच्या बाबतीत तू अगदी पुढे जाणार आहे म्हटलं, कारण लग्न झाल्यापासून तुझ्या या घरामध्ये तुझी आई जज आहे, मी फक्त ऐकतच आलोय. झालं त्यांचं. एका रूम मध्ये त्यांनी कोर्ट तयार केला. वकिलांना प्रश्न विचारले, तुमचं नाव काय, तुमचं गाव कुठलं, तुमचा जिल्हा कुठला, तुमचा तालुका कुठला, तुमचं लग्न झालंय का? हो म्हणे लग्न झालंय. कोणाला प्रश्न विचारला? वडिलाला. काय प्रश्न विचारला? तुमचं लग्न झालंय का? झालंय म्हणे माझं लग्न. मुलं किती आहे? एक मुलगा आहे. काय करतो? वकील आहे. कुठं आहे तो? बोलवा त्याला. अरे तूच तर माझा मुलगा आहे. मी तुमचा मुलगा आहे हे कशाहून? काय मी तुमचा मुलगा आहे हे कशाहून? कोण म्हणतोय? मुलगा. कोणाला म्हणतोय? स्वतःच्या वडिलाला. काय म्हणतोय? मी तुमचा मुलगा हे कशाहून? अरे तूच माझा मुलगा आहे. याला पुरावा हवाय. कोर्टामध्ये पुरावा असेल तरच केस पुढे नेता येईल, नाही तर नेता येणार नाही. वडिलांनी सांगितलं बाबा अशा गोष्टीचे पुरावे नसतात. तू म्हटला पुरावा नाही तर मी मान्य करणारच नाही, याच्या करता पुरावा हवाय. मुलाचा आणि वडिलाचा दोघाचा वाद विवाद चालला. आईला काहीतरी काम आलं म्हणून आई मधुपाक खाण्यामध्ये निघून गेली. पूर्वी आपल्याकडे बायका मधुपाक खाण्यामध्ये निघून जात होत्या. तुम्ही कधी मधुपाक खाण्यामध्ये गेला आहात का? नाही. स्वयंपाक कोण करतो तुमच्या घरी सांगा मग? शुद्ध मराठी शब्द आहे तो मधुपाक खाना. आता आपण स्टँडर्ड झालो.
आपण शुद्ध बोलायला लागलो. याच्यामुळे आपण काय म्हणतो? किचन म्हणतो. एवढा जमाना बदलून गेलाय, एवढे लोक शुद्ध बोलायले. बरं, शुद्ध कुठं बोला याची अक्कल नाही. एक जण हरिपाठ शुद्ध म्हणत होता, सर्वा घंटी राम. का तिथं काय घंटी आहे का? कुठं शुद्ध बोला हे तरी माणसाला कळालं पाहिजे. मला एकदा मी मुंबईत कीर्तनाला गेलो, एक ताई मला चप्पल घालून जेवायला वाढायला आली. मी म्हटलं, ताई तुमच्या पायात चप्पल आहे? ती तिच्या भाषेत म्हटली, हो महाराज ही वाढायचीच आहे. मी म्हणलं, अशा तुझ्या घरात नेमक्या चपला आहेत किती? ती म्हणली, वाढायची वेगळी, शॉपिंग करायची वेगळी, फिरायला जायची वेगळी, घरात घालायची वेगळी, बाहेर घालायची वेगळी. म्हणलं, हाणायची एखादी असेल तर हा ना. आता सगळ्यात सांगितलं, आता तेवढीच राहिली महाराज. अगदी जमाना बदलून गेलेला आहे. बरोबर आहे का नाही? जमाना आता बदलून गेलाय. अगदी तुम्ही आम्ही सर्वजण स्टँडर्ड झालोय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आताशी फक्त 50%च बदलले आहेत, 100% बदललेले नाही. का? आता फक्त बुटन चप्पल घालून जेवत आहेत. जेव्हा बुटात वरण भात घेऊन खाते तो म्हणायचं आता 100% बदलले. म्हणजे अजून काही 100% बदललेलं नाही. अजून तरी पोरच पोरी बघायला जाते. तुमच्याकडे कसं आहे? तसंच आहे ना? अजून तरी पोरच पोरी बघायला जाते. जेव्हा पोरी पोरं बघायला येते ना, तेव्हा तिथं म्हणायला बसल्यात, मला ना ह्याच्यामधून दुसरा कलर दाखवा. बघा तिथं म्हणत्या, ह्या लक्ष देऊ नाही का? म्हणजे जमाना आता हळूहळू 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 हा बदलत चाललेला आहे. आणि इकडे लक्ष द्या, अजून तरी अजून काही आपण 100% बदललेलो नाही. आताशी फक्त आपण 50% बदललो. काम काहीतरी आईला आलं म्हणून आई किचन मध्ये, मधुपाक खाण्यामध्ये, स्वयंपाक घरामध्ये निघून गेली. वादविवाद वडिलाचा आणि मुलाचा दोघाचा चालला होता. शेवट प्रश्न सांगितला बापाने, मला बाप मानू नकोस. उत्तर लक्ष देऊ नाही का? काय? मला बाप मानू नकोस, पण दुसऱ्याला तरी म्हणू नकोस. तुम्ही ऐकणारे सगळे जाणकार आहात, मी तुमच्यामुळे बोलतोय. काय? मला बाप मानू नकोस, पण दुसऱ्याला तरी म्हणू नकोस. माझं सांगणं संपलंय. वाक्य लक्षात ठेवा, तुमचा आमचा सगळ्यांचा बाप तो पंढरीचा पांडुरंग तिथे विटेवरती उभा आहे, त्याला बाप म्हणू नका. पण ज्या संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही आलोय ना, त्या संप्रदायाची आवेलना तुमच्यामुळे आमच्यामुळे होईल असं मात्र कधी जगू नका, हे लक्षात ठेवा. ज्या संप्रदायामध्ये आलोय, ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाहिक आहोत ना, याच्याकरता माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना या वारकरी संप्रदायाची अवेलना, या वारकरी संप्रदायाचा अपमान तुमच्यामुळं आमच्यामुळं होईल असं मात्र माणसानं कधीच जगलं नाही पाहिजे. पण आता सध्याची परिस्थिती जर बघितली तर लोकांना खरं सांगितलेलं जमत नाही. आता खऱ्याला जर काय असेल तर खऱ्याला मरणच आहे, आणि खोट्याचा काय आहे? खोट्याचा काय आहे? विजय. खोट्याचा विजय आणि खऱ्याचं काय? मरण आहे. मला रुमाल भेटेल का कोणाचा? द्या, तुमचाच द्या. नाही नाही, तो मोठा मोठा द्या. हा, फेका. मला आवडला म्हणून पाहिजे मला. आता मी घरी घेऊन जातो उद्यापासून. इकडे लक्ष द्या. माझ्या गळ्यात काय? बोला की. झोपले का काय तुम्ही? जागेच आहेत ना? का भुका लागल्या? बोर होतंय? बोर व्हायलंय? इकडे बसलेले बोर होतंय? चहा सांगू का एकदा बोर होत असेल तर? हा, नाही ना तसं काही? हा, इकडे लक्ष द्या, ऐका. माझा मित्र एक, माझा मित्र आहे. खऱ्याला काय आहे तर खऱ्याला मरण मी तुम्हाला सांगतोय. माझा एक मित्र आहे बरं बाबा, चोर आहे तो, चोर. ऐका, माझा मित्र आहे, चोर आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराजाचा मित्र आहे, कोण आहे? चोर आहे. आम्ही दोघं बसने गावाकडे चाललो. आता बसने गावाकडे जात असताना, बसमध्ये चढत असताना आमच्या समोर एक बाबा चाललेले होते, आणि बाबाच्या गळ्यामध्ये, बाबाने असाच गळ्यामध्ये रुमाल टाकलेला होता. माझा मित्र काय म्हटलं माहिती का? बघ म्हणले, आता त्या बाबाच्या गळ्यात रुमाल आहे ना, त्या बाबाच्या गळ्यातला मी रुमाल चोरतो कसा बघ. मी म्हणलं गप राहाय, जर गटलो तर लईच मारते म्हणलं आपल्याला. ते म्हणला मेळ सुद्धा लागून देत नाही, तू फक्त माझ्याकडे लक्ष दे. आता इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही सर्वजण. जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला कळल चोरी कशी करायची, नाही तर कळणार नाही तुम्हाला. हा, माझ्याकडे इकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणताल महाराज काय चोरी शिकवण्यासाठी आणला होता का? इकडे लक्ष द्या माझ्याकडे, तर तुम्हाला दृष्टांत कळत. माझा जो मित्र आहे चोर, त्यानं अशी टाचन पिन काढली. काटापिन माहिती आहे ना तुम्हाला? ना, काटापिन काढली, त्यांना अगोदर स्वतःच्या शर्ट मध्ये काटापिन अडकिले. आता त्याच्या गळ्यामध्ये तो रुमालच होता, त्यांना अशी काटापिन स्वतःच्या शर्ट मध्ये अडकिले, आणि हळूच एक रुमालाचा थोडासा काठ घेतला आणि त्याच्यामध्ये काटापिन अडकून टाचन पिन लॉक केली. काटापिन लॉक केली. जसे जसे रुमालवाले बाबा पुढे पुढे जात होते, तसा तसा तो काटापिनचा ताण पडत होता, तसा तसा रुमाल पाठीमागे येत होता. जसा पाठीमागे रुमाल आला तसा ह्यानं घेतला आणि गळ्यात टाकला. रुमाल कोणाचा होता? आमच्या समोर चालणाऱ्या. आता गळ्यात कोणाच्या होता? माझ्या मित्राच्या नाही, चोराच्या म्हणा. हा,
चोराच्या गळ्यात रुमाल आला. आता रुमाल गळ्यात आला, बाबाला कळालं रुमाल कोणीतरी घेतलाय, पण बसमध्ये जाईपर्यंत बाबांनी मागं बघितलं नाही. बसमध्ये गेले आणि असं बाबांनी मागं बघितलं. बाबाने मागं बघितलं, बाबाला त्याच्या गळ्यामध्ये रुमालही दिसला, पण बाबा म्हणणार कसे माझाच रुमाल आहे. ह्या रुमालासारखे अनेक रुमाल असू शकतात, बरोबर आहे का नाही विजय महाराज? कस काय म्हणणार आहेत हा तुम्ही माझाच रुमाल आहे? ह्याच्यावर काही नाव गाव आहे का? नाही ना. हा माझा रुमाल आहे, हा तुमचा रुमाल नाहीये, हे लक्षात ठेवा. आता समाजापुढे आहेत म्हणून मी तुमच्याकडून रुमाल घेतला, त्याच्यामुळे हा पुरावा आहे. कॅमेरेवाले सगळे समोर आहेत म्हणून हा पुरावा आहे. पण असं म्हणू शकत नाही माझा रुमाल आहे. या रुमालासारखे अनेक रुमाल असू शकतात. त्याच्यामुळे बाबा काय म्हटले माहितीये का? काय राव म्हणले, दादा तुमच्या सारखाच रुमाल होता म्हणला, आता कोणीतरी बसमध्ये चढताना घेतला. काय म्हणले बाबा? तुमच्या सारखाच रुमाल होता, आत्ता बसमध्ये चढताना कोणीतरी घेतला. माझा मित्र काय म्हटला माहिती का? बाबा जमाना लय बेमान निघालाय, त्याच्यामुळे अशी टाचन लावून हिंडावं लागतंय म्हणला, टाचन लावून हिंडावं लागतंय. बघा खऱ्याला जर काय असेल तर खऱ्याला काय या जगाच्या पाठीवरती? खऱ्याला मरणच आहे. आणि खोट्याचा काय विजय. म्हणजे लोकांना किती खरं सांगा, लोक कधीच ऐकणार नाही. ह्याच्याकरता माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या देवाकडे जावं, त्या पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं. म्हणे महाराज जायचंय आम्हाला त्या देवाकडं, जायचंय त्या भगवंताकडं, पण त्या देवाकडं जात असताना, त्या भगवंताकडं जात असताना आम्ही नेमकं कसं त्या देवाकडं जावं, आम्ही नेमकं त्या भगवंताकडं कसं जावं, याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुमची आमची त्या देवावरती निष्ठा असणं हे फार गरजेचं आहे. मग निष्ठा त्या देवावरती ठेवायची तर मग कशी ठेवावी? याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय त्याचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. त्या देवावरती तुमची आमची सगळ्यांची निष्ठा असली पाहिजे. घड्याळीकडे थोडस लक्ष द्या बरं, टाइम झालेला आहे, 9 वाजलेले. बघा काय करायचंय पुढं, काय चला द्यायचंय, हात वरती करा बरं. कोणाकोणाला कीर्तन बंद करा वाटायला हात वर करा पटकन. सगळ्यांनी हात वर केले. काय करायचंय, काय म्हणणं आहे तुमचं सांगा. चालू द्यायचंय का?
हा भुका लागलेल्या असतील तर मला लगेच पूर्ण विराम द्यायला लगेच 8 तास घेतो, काय अडचण नाही. हा मग काय अडचण नाही, ठीक आहे, काही काळजी नका करू. मग आता चालू देतो. आता इकडे लक्ष द्या थोडस ऐका. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव हा स्वधर्म कोणाचा आहे म्हणे? भक्ताचा स्वधर्म आहे. काय स्वधर्म आहे भक्ताचा? निष्ठावंत भाव हा भक्ताचा स्वधर्म आहे. निर्धार हे वर्म चुकू नये. भक्ताचं जर काम काय असेल तर त्या देवावरती त्या भगवंतावर ते निष्ठा ठेवणं. जर काम जर कोणाचं असेल ना तर हे काम जर कोणाचं आहे तर ते भक्ताचं आहे. देवाला आपलंसं करून घ्यायचंय, त्या देवाला त्या भगवंताला जर आपल्याला प्राप्त करून जर घ्यायचं असेल ना, याच्या करता मनामध्ये भाव असावा लागतो, मनामध्ये निष्ठा असावी लागते, मनामध्ये श्रद्धा असावी लागते. भाव असेल, निष्ठा असेल, श्रद्धा जर असेल तर तो देव, तर तो भगवंत तुमचा आमचा होतो. लक्ष देऊन ऐका. कोणासाठीही धावत येणारा जर कोण असेल तो देव आहे. भागवतामधला प्रसंग घ्या. गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यामध्ये पोहायला गेला आणि पाण्यामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती पोहायला गेल्याच्या नंतर नक्र म्हणजे मगर, त्या मगरीनं त्या गजेंद्र नावाच्या हत्तीचा पाय धरला. मगर काही पाय सोडत नव्हता. गजेंद्र विणवणी करत होता पाय सोडण्यासाठी, पण मगर पाय सोडत नाही. काय करावं काय करावं? समोरच कमळाचं फुल होतं. कमळाचं फुल सोनीनं